जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय हे भाई. बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. बघा, जे करणार ते भोगणार. हा राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. ठीक आहे ठीक आहे. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय हे भाई. बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. म्हणून तर सांगतो या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरं यावं. कळेल किती दम आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतेच शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांना धमकी दिल्याच्या वादानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट आव्हान देत म्हटलं आहे, जर थोडीही हिंमत आणि लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. नेमकं प्रकरण काय? काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या काही वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. बोलवतील मी जाईन ना. नाही मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. ठीक आहे ठीक आहे. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय हे भाई. बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच येतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू काय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. आदित्य ठाकरे यांचा संताप. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, पत्रकारांना शिव्या देणं, धमक्या देणं आणि दादागिरी करणं हा लोकप्रतिनिधीचा स्वभाव असू शकत नाही. त्यांनी पुढे म्हटलं, संजय दिना पाटील यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप शिंदे यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते लोकशाहीत माध्यमांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पत्रकारांना धमक्या देणं ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारने त्याची दखल घ्यायला हवी. त्यांनी असा सवालही केला की राज्यातील सत्ताधारी नेते आणि केंद्रातील नेतृत्व अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष का करत आहेत. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही
हे पंतप्रधान पाहत आहेत की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत, हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरेल. त्यांनी हिंमत असेल, एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचं आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा. चला. वाद वाढल्यानंतर संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं की परिस्थिती हाताबाहेर गेली आणि माझ्याकडून चुकीची भाषा वापरली गेली, त्याबद्दल मला खेद आहे. मात्र विरोधकांनी ही माफी उशिरा आलेली असल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका कायम ठेवली. संजय राऊत यांची मागणी. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली. त्यांनी मुंबई पोलिसांकडे पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ एका वक्तव्याची चर्चा नाही, ही लढाई आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी बनली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपण हा शब्द वापरणं की शिवसेनेत गेले ते मिंदेच्या टोळीत गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. लोक आहेत त्यांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेले आहेत, त्यांना कुठचंही बाकीचं दिसत नाही, नुसतं स्वतःचा पैसा वाढणार कसा आणि मग आपल्या स्वतःच्या बँकेच्या खात्यात हा भ्रष्टाचाराचा पैसा येणार कसा, एवढंच त्यांना तप काळजी आहे, बाकी काही काळजी नाही. म्हणून तर सांगतो या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरे यावं. कळेल किती दम है त्यांच्यामध्ये. मुझे लगता है कि यही बात मैंने कही कि संजय दीना पाटिल हो या अन्य 5 जो हमारे सांसद है वो भाग के गए, वो हो दुनिया भर की गालियों के इस्तेमाल कर रहे हैं, दुनिया भर के अपशब्द के इस्तेमाल कर रहे हैं, सामान्य नागरिकों को दमदाटी कर रहे हैं, धमकियां दे रहे हैं. लेकिन अगर इतना ही दम उनमें है तो आज ही इस्तीफा दे और चुनाव लड़े. देखते हैं दूध का दूध पानी का पानी. मुझे लगता है ये सारी बातें दुर्भाग्यपूर्ण है कि भाजपा के ही कार्यकाल में आती है. हिंदू खतरे में कब आया? जब भाजपा के प्रधानमंत्री बने. राम मंदिर में घोटाला कब हुआ? जब भाजपा के अभी जो लोग हैं उस ट्रस्ट पे बैठे हुए हैं. उज्जैन जो हमारे देश की सबसे होली सिटी है, जैसे काशी है वैसे ही उज्जैन है, वहाँ भी जमीन का घोटाला किसने किया? भाजपा के मुख्यमंत्री ने किया. तो आज हिंदू खतरे में किसकी वजह से? भाजपा की वजह से. ये सारी बातें पहले सरकार में नहीं होती थी, किसी की हिम्मत नहीं होती थी. क्यों हो रही? क्योंकि भाजपा की सरकार हमारे सर पे बैठी है, यानी हिंदुओं को खतरे में लाने वाली ये भाजपा है. संजय राऊत साहेबांनी पण मला का माझ्या परिवाराला, माझ्या मित्र परिवाराला कधी तोंडावरती कधी उलटा नाही बोलले. मागून काय बोलले असेल तर माहिती नाही, माहिती ऐकलं नाही, कोणी मला सांगितलं नाही. हा अगोदरची बोलतोय. हा तर मी कशाला, मला त्यांच्यावर काही अडचणच नाहीये. आता काय बोलतील मोठे, बोलू दे ना, जे बोलतात ते आता बोलणार. कोण समोर आलं का आम्ही काय हात बसून बसणार आहे का? आम्ही आमचा जबाब देणार. ते सांगितलंय मी त्यांना सांगितलं. ते 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा. मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं. समजलं ना? हा मला कोणाची मारायची गरज नाही. लोक प्रेम करतात माझ्यावरती, यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. बघा जे करणार ते भोगणार. हा सर राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता,
बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईन, मी खासदार आहे ना, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. म्हणून तर सांगतो या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरं यावं. कळेल किती दम आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी हिंमत असेल, एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवावा. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतेच शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांना धमकी दिल्याच्या वादानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट आव्हान देत म्हटलं आहे, जर थोडीही हिंमत आणि लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. नेमकं प्रकरण काय? काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या काही वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. बोलवतील मी जाईन ना. नाही कसं मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा. आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा. सर राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईन, मी खासदार आहे ना, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या तुम्ही घे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू काय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा. आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. आदित्य ठाकरे यांचा संताप. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, पत्रकारांना शिव्या देणं, धमक्या देणं आणि दादागिरी करणं हा लोकप्रतिनिधीचा स्वभाव असू शकत नाही. त्यांनी पुढे म्हटलं, संजय दिना पाटील यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप शिंदे यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते लोकशाहीत माध्यमांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पत्रकारांना धमक्या देणं ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारने त्याची दखल घ्यायला हवी. त्यांनी असा सवालही केला की राज्यातील सत्ताधारी नेते आणि केंद्रातील नेतृत्व अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष का करत आहेत. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहत आहेत की नाही, हे पंतप्रधान पाहत आहेत की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत. हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरेल. त्यांनी हिंमत असेल, एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा, म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा, चला. वाद वाढल्यानंतर संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं की परिस्थिती हाताबाहेर गेली आणि माझ्याकडून चुकीची भाषा वापरली गेली, त्याबद्दल मला खेद आहे.
मात्र विरोधकांनी ही माफी उशिरा आलेली असल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका कायम ठेवली. संजय राऊत यांची मागणी. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली. त्यांनी मुंबई पोलिसांकडे पत्र लिहून संजय दीना पाटील यांच्या वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ एका वक्तव्याची चर्चा नाही. ही लढाई आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी बनली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपण हा शब्द वापरणं की शिवसेनेत गेले ते मिंदेच्या टोळीत गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. लोक आहेत त्यांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेले आहेत, त्यांना कुठचंही बाकीचं दिसत नाही, नुसतं स्वतःचा पैसा वाढणार कसा आणि मग आपल्या स्वतःच्या बँकेच्या खात्यात हा भ्रष्टाचाराचा पैसा येणार कसा एवढंच त्यांना तप काळजी आहे, बाकी काही काळजी नाही. म्हणून तर सांगतो या फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीला सामोरं यावं. कळेल किती दम आहे त्यांच्यामध्ये. मुझे लगता है कि यही बात मैंने कही कि संजय दीना पाटिल हो या अन्य 5 जो हमारे सांसद है वो भाग के गए, वो हो दुनिया भर की गालियों के इस्तेमाल कर रहे हैं, दुनिया भर के अपशब्द के इस्तेमाल कर रहे हैं, सामान्य नागरिकों को दमदाटी कर रहे हैं, धमकियां दे रहे हैं. लेकिन अगर इतना ही दम उनमें है तो आज ही इस्तीफा दे और चुनाव लड़े. देखते हैं दूध का दूध पानी का पानी. मुझे लगता है ये सारी बातें दुर्भाग्यपूर्ण है कि भाजपा के ही कार्यकाल में आती है. हिंदू खतरे में कब आया? जब भाजपा के प्रधानमंत्री बने. राम मंदिर में घोटाला कब हुआ? जब भाजपा के अभी जो लोग हैं उस ट्रस्ट पे बैठे हुए हैं. उज्जैन जो हमारे देश की सबसे होली सिटी है, जैसे काशी है वैसे ही उज्जैन है, वहाँ भी जमीन का घोटाला किसने किया है? भाजपा के मुख्यमंत्री ने किया. तो आज हिंदू खतरे में किसकी वजह से? भाजपा की वजह से. ये सारी बातें पहले सरकार में नहीं होती थी, किसी की हिम्मत नहीं होती थी. क्यों हो रही? क्योंकि भाजपा की सरकार हमारे सर पे बैठी है. यानी हिंदुओं को खतरे में लाने वाली ये भाजपा है. संजय राऊत साहेबांनी पण मला का माझ्या परिवाराला, माझ्या मित्र परिवाराला कधी तोंडावरती कधीच उलटा नाही बोलले. मागून काय बोलले असेल तर माहिती नाही, माहिती ऐकलं नाही, कोणी मला सांगितलं नाही. हा अगोदरची बोलतोय. हा तर मी कशाला, मला त्यांच्यावर काय अडचणच नाहीये. आता काय बोलतील, मोठे बोलू दे ना, जे बोलतात ते आता बोलणार. कोण समोर आलं का आम्ही काय हात बसून बसणार आहे का? आम्ही आमचा जबाब देणार. ते सांगितलंय मी त्यांना सांगितलं. जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा. मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं. समजलं ना? हा मला कोणाची मारायची गरज नाही. लोक प्रेम करतात माझ्यावरती, यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण.